कसं झालं अक्का? कशी लागते खिचडी? लागते. छान लागते ना? नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हा इतका वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे. तो आता स्वच्छ धुवून घेऊ. साबुदाणा एकदा दोनदा धुवायचा आहे पहा. आता साबुदाणा धुवून झाला आहे आपला. पाणी किती टाकायचं हा प्रश्न असतो. तर साबुदाणा बुडेल आणि अगदी थोडासा वरती पाणी दिसेल इतकंच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. 1 2 ते 3 तासासाठी आपल्याला हे भिजू ठेवायचं आहे पहा. पाणी बघून घ्या तुम्ही, खूप पाणी नाही टाकायचं आहे पहा. आणि साधा साबुदाणा आहे हा, असा कंपनीचा वगैरे नाही. आता आपण साबुदाणा भिजायला टाकला होता पहा. आपला साबुदाणा चांगला भिजलेला आहे. अगदी पहा तुम्ही, मऊ झालेला आहे एकदम. आता याला आपल्याला एक वाफ देऊन घ्यायची आहे. स्टीमर घेतला आहे आपण, त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. जाळी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हे भांडं ठेवून देऊ आपण. वरतून त्याला झाकण लावून घेऊ. फक्त 10 मिनटासाठी आपल्याला हे स्टीम करायचं आहे, जास्त नाही करायचं आहे. गॅस आता चालू केला आहे पहा, त्याच्यावरती ठेवून देऊ आपण. तिकडं स्टीम होतं आहे तोपर्यंत इकडं आपण शेंगदाणे भाजून घेऊ. हा पण गॅस चालू केलेला आहे मी आणि कढई तापलेली पहा. त्याच्यामध्ये आता निम्मे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण साबुदाण्याच्या. तेवढेचे तेवढे पण आपल्याला भाजायचे आहेत. आता हे भाजून घेऊया चांगल्या पद्धतीने. आपली कढई तापलेली, त्याच्यामुळे शेंगदाणे पटकन भाजणार आहेत. ही खिचडी एकदा करून बघा, अतिशय मऊ होते पहा. आता आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत. मधल्या स्टेज मी तुम्हाला इथं दाखवलेले नाहीत पहा. असे शेंगदाणे इतक्या एका सेकंदात काही भाजत नसतात कधी. ताटात काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरला लावणार आहोत. शेंगदाणे पण आपले आता थंड होतील. इथे आपल्याला त्याचे टरकल काढणार नाही पहा. मी पांढरी स्वच्छ खिचडी तुम्हाला पाहिजे तुम्ही काढू शकता, पण मी त्याच्या सालीसगट ते बारीक करणार आहे. आपण आता मिक्सरला लावून घेऊ शेंगदाणे. खूप आपल्याला असे बारीक बारीक मोठा रवा असतो ना, तसं रवा टेक्स्चर करायचं आहे. केलं आहे आपण तसं, कारण ज्येष्ठ नागरिक खाणार आहे, त्यांना दात कमी असतात. जर तरुण वर्ग खाणार असेल तर थोडी जास्त जाड भरट ठेवली तरी पण चालते, त्यांना तशी ती आवडते. पण इथं आपल्याला अशीच करायचं आहे स्ट्रक्चर. छान झालेलं आहे पहा, एकदम रवाळ असं. हा एक बटाटा मध्यम आकाराचा मी घेतलेला आहे. तुम्ही जास्तही बटाटा टाकू शकता. त्याचे चांगले असे पातळ, खूप पातळही नाहीत आणि खूप जाडही नाहीत, असे काप केलेले आहेत. आता आपण स्टीम काढून घेऊ इकडे स्टीमर. साबुदाणा कसा झाला आहे आपला ते बघून घेऊ आपण. चांगली त्याला वाफ आलेली पहा. अशीच त्याला वाफ आणायची आहे फक्त. काढून घेतला आहे आपण तो साबुदाणा. असं ट्रान्सफर झालं आहे पहा, पारदर्शक ज्याला म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचा हा साबुदाणा दिसतोय. त्याचं स्ट्रक्चर छान तयार झालेलं आहे पहा. असंच आपल्याला पाहिजे होतं. आता याच्यामध्ये मला ते कालवता येणार नाही म्हणून मी दुसऱ्या भांड्यात त्याला घेते. आता त्याच्यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट कालवायचा आहे. याच्यामध्ये बसणार नाही, तो घेतले मी दुसऱ्या पातेल्यात. गरम असतानाच तो असा शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकायचा आहे पहा. आणि लगेच हळूहळू हलवून घ्यायचं आहे लगेच. या स्टेजला मीठ वगैरे काही टाकायचं नाही. एकदम मोकळा असा तुमचा साबुदाणा होणार आहे. मोकळा आणि ट्रान्सपरंट अशा पद्धतीचा शिजलेला साबुदाणा आहे, वाफवलेला. एकदम मोकळा झाला आहे पहा. प्रत्येक दाणा तुम्हाला इथं सुट्टा दिसणार आहे, एकमेकाला ते चिकटत नाहीत. आता आपल्या खिचडी बनवायला घ्यायची आहे. गॅस चालू करूयात आपण. त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. साधारणपणे 1 2 3 चमचे तूप टाकायचं आहे. हे गाईचं घरी बनवलेलं तूप आहे. तुपही आपल्याला फार वापरायचं नाही आहे, कमी प्रमाणातच तुपाचा वापर आपण करणार आहोत. आता हे आपलं चांगलं ते तूप गरम झालेलं आहे पहा. याच्यामध्ये आपण आता जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर या स्टेजला तुम्ही चटणी टाकू शकता. म्हणजे हिरव्या मिरची तुकडे नसेल पाहिजे तर लगेच तुम्ही बटाट्याचे काप टाकायला घ्या. मी उकडलेला बटाटा कधीच साबुदाणा खिचडीत टाकत नाही, त्याचा असा लगदा तयार होतो. असंच ऐन वेळेला बटाट्याचे तुकडे करून किंवा काप करून मग त्याच्या साह्याने मी खिचडीत तो बटाटा घालत असते. यामुळे बटाटा खिचडी मऊ पण होते आणि खिचडीत असा बटाटा चांगला लागतो आणि शिजतो पण पटकन. मऊ होतो पहा असा बटाटा पटकन. एकदा अशी खिचडी करून बघा.
ही खिचडी केल्यानंतर अगदी ऑफिसला मुलांना डब्यांना देता येतो. संध्याकाळी केव्हाही खा, ती तशीच मऊच राहते. बटाटा पण आपला शिजलायच पाहता. तुम्ही उचटणं असं त्याच्यामध्ये खोचून बघायचं आहे. शिजला का आपल्याला लगेच ही मिरची या स्टेजला टाकून द्यायची आणि एकदा दोनदा थोडं इकडे तिकडे उचटणं फिरवायचं आहे. या स्टेजला जर चटणी टाकली आपण तुकडे तर फार ती तिखट लागत नाही आपल्याला खिचडी, मग कमी तिखट लागते. सुरुवातीला जर टाकले तर मग चांगलीच झरका घेते खिचडी. शिजला आपला बटाटा त्याच्यामधला. त्याच्यामध्ये आपण खिचडीचे साबुदाणा टाकून देणार आहेत आता आतमध्ये. मीठ आपण नंतरच्या स्टेजला टाकणार आहे. अतिशय मोकळा प्रत्येक दाणा असा वेगवेगळा झालेला आहे खिचडीमध्ये. आता स्टेजला आपण साबुदाणा टाकून घेऊ. आपण टरकाला सहित बारीक केले तरी आपला पांढरा दिसतोय साबुदाणा, इतका काही असा काळपट दिसत नाही. मग तुम्हाला याच्यापेक्षा पांढरी स्वच्छ हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे टरकलं काढू शकता. पण मी फायबर मिळतात म्हणून ते ठेवलेले आहेत. अशी ही खिचडी एकदा करून बघा. खिचडी तर आपण नेहमीच करतो. या स्टेजला तर आपल्याला मीठ टाकायचं आहे. तिखट आणि मीठ पूर्णपणे आपल्या घरच्यांच्या चवीवर ते अवलंबून असतं. ह्या दोन गोष्टी त्यांना जसं पाहिजे तसंच आपण करणार आहोत. खिचडी तर आपण नेहमीच करतो नेहमीप्रमाणे, पण अशी पण एकदा करून बघा. ज्येष्ठ नागरिकांना खायला फार उपयोग होतो. पण काही लोकांची तक्रार असते, आमचं पोट दुखतं, आम्हाला पचत नाही, पोट फुगतं. अशी एकदा खिचडी खाऊन बघा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. त्याच्या सोबतीला दही घेतलं मग तर अतिउत्तम. खिचडी खाण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या जातील याच्यामुळे एकदा करून बघा तुम्ही. खिचडी आपली तयार झालेली पहा. याला खूप शिजवायचं नाही आहे पहा. एरवीची खिचडी आपल्याला झाकण लावूनही कधी कधी शिजवावी लागते. हिचे पूर्णपणे ही अगोदरच वाफळलेली असल्यामुळे ती चांगली मऊ झाली या स्टेजला. आता खिचडी तयार आहे पहा आपली. प्रत्येक दाणा सुट्टा झालेला आहे पहा तुम्ही. एकमेकाला कुठलंच काही चिकटलेलं नाही आहे. आपण ताटकर केलं आहे. आता तुम्ही एकदा अशी स्वादिष्ट खिचडी खाऊन पहा. तुम्हाला जर जिरे चालत असेल तुम्ही जिरे पण टाकू शकता याच्यामध्ये, फोडणीमध्ये स्वादिष्ट लागते पहा. नाश्त्याच्या प्रकारामध्ये तुम्हाला कढीपत्ता टाकता येईल त्याच्यामध्ये फोडणीला. आपण दही घेणार आहोत पहा. इथं पांढरं स्वच्छ असं घरी लावलेलं दही आहे. दह्यामध्ये ही साखर आहे, त्याला खडी साखर म्हणतो आपण. जी धाग्यातली खडी साखर आहे ती इथं बारीक केलेली आहे, तीच मी वापरत असते. याच्यानंतरच्या स्टेजला आपण थोडीशी मिरे पावडर याच्यामध्ये टाकणार आहेत. दही चांगलं चटकदार लागतं पहा. तुम्ही त्या खिचडीत टाकूनही खाऊ शकता किंवा खिचडीचा एक घास आणि दह्याचा एक घास असं सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही खिचडी खाऊ शकता. ॲपल ठेवलेले आहे पहा तिथं. अशा पद्धतीने आपलं खिचडी तयार आहे पहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे. धन्यवाद.